नमस्कार मित्रांनो, मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी आणि माझी कविता, सहजच सुचलेली, मनात असलेली. मित्रांनो, कधीकधी सुट्ट्या येतात पण त्या सलग नसतात. कॅलेंडरमध्ये एका बाजूने 2 आणि दुसऱ्या बाजूने 2 सुट्ट्या आणि मध्येच एक दिवस कामाचा. अशा वेळी करायचे काय? काही हुशार कर्मचारी यावर मस्त उपाय काढतात. याच उपायांची चर्चा केली आहे या कवितेत. सुट्टीचे बहाणे. कविता आवडली तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअरसुद्धा करा. कॅलेंडर पण कधीकधी दुष्टपणाचा खेळ खेळते. सलग असणाऱ्या सुट्ट्यांमध्ये एक दिवस कामाचा आणते. 5 दिवस सुट्टी समजून नवीन प्लॅन लगेच बनतो. तो एक दिवस मात्र टोचून पिन त्या प्लॅनचा फुगाच फोडतो. सुट्टीमध्ये मनाला मस्त मुक्तपणे फिरायचे असते. फिरणे जमणार नसले तर अंथरुणात छान लोळायचे असते. मग आता करायचे काय? काही जण असतात शहाणे. मधल्या दिवसाच्या रजेसाठी शोधतात नवे नवे बहाणे. कुणाच्या नातेवाईकांची तब्येत तेव्हा अचानक होते खराब. कुणाला स्वतःलाच लागतात नेमक्या त्याच दिवशी जुलाब. डोकेदुखी, पाठदुखी वेळ गाठून उफाळून येते. काहींची मूळव्याध नेमकी तेव्हाच हळूच डोके वर काढते. त्याच दिवशीची अपॉइंटमेंट डॉक्टरसोबत ठरलेली असते. काय म्हणेल यावर बॉस? रजा मंजूर होणारच असते. येता येता अचानक रस्त्यात गाडी मध्येच घसरून जाते. स्वतः एकदम ठीक म्हणून गाडी गॅरेजवर हजर होते. कुणाच्या मुलांच्या शाळेत नेमकी त्याच दिवशी असते मीटिंग. त्या दिवशीच्या सुट्टीसाठी झालेली असते सगळी सेटिंग. कुणी बिचारा असे एकटा लग्नाची वाट पाहत असतो. तोच दिवस नेमका त्यांना स्थळ पाहण्यासाठी मिळतो. असे असले जरी सुटीचे बहाणे तरी सोपे नसते ते सांगणे. त्यासाठी पण लागते स्किल. मित्रांना पण आपल्यासोबत विश्वासाने करावे लागते सामील. त्यासाठी पण लागते स्किल. मित्रांना पण आपल्यासोबत विश्वासाने करावे लागते सामील. मित्रांनो, यापेक्षा वेगळा कोणता बहाणा सांगितला तुम्ही? कॉमेंट करून नक्की सांगा. कवितेला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या. धन्यवाद.